हाय गाइस, वेलकम बैक टू माय चैनल रजनी एजुकेशनल गुरु। सो आज हम एंड्रेक्लूज एंड द लॉयन देखने वाले हैं। पिछली बार हमने उसका पहला पार्ट देखा था। आज हम उसका आगे का पार्ट देखने वाले हैं। मागे आपण बघितलं होतं की अँड्रॅक्लूजला आणि त्याचा जो लॉयन होता त्याला त्या क्रूर राजाने त्याच्या जेलमध्ये बंद केलं होतं। आता बघूया समोरचा पार्ट बघा। इन दोज डेज पीपल हू वेअर फाउंड टू बी गिल्टी ऑफ अ सिरियस क्राईम वेअर फीड टू वाईल्ड बेस्ट ॲज अ पनिशमेंट। आता मागे काय व्हायचं त्या राजाच्या काळामध्ये की जो पण व्यक्ती गुन्हा करत असेल त्याला पनिशमेंट म्हणून एका वाईल्ड बीस्ट म्हणजेच क्रूर अशा जंगली जनावरासमोर सोडण्यात यायचं। म्हणजे तो काय करायचा की त्यांना खाऊन टाकायचा किंवा मारून टाकायचा, म्हणजे ही तेव्हाची पनिशमेंट होती। रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाईम। आणि तिथून पळून जाणे हा तर खूप मोठा सिरियस क्राईम होता, म्हणजे गुन्हा होता। तर मग बघा त्या अँड्रॅक्लूजसोबत काय होणार होतं। देअर फॉर अँड्रॅक्लूज टू वॉज टू थॉर्न टू द वाईल्ड बीस्ट। आता त्या अँड्रॅक्लूजला एका बीस्ट वाईल्ड समोर म्हणजेच क्रूर अशा जनावरासमोर सोडण्यात येणार होतं। ही त्याची पनिशमेंट होती। समोर बघा काय म्हणतात। ऑन द अपॉइंटेड डे, आता ठरलेल्या दिवसानुसार द एम्पायरर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस। आता ठरलेल्या दिवसाप्रमाणे त्या राजाने एम्पायरने काय केलं की एक मोठी जागा होती, जसं सर्कस वगैरे असते तशी गोल अशी राऊंड जागा। द क्राऊड cheered loudly, the trumpers below the trumped and Andraclus was brought into the arena। आता काय झालं की ती जी गोल अशी सर्कस सारखी जागा होती तिथे लोक जमलेले होते आणि ते जोरजोरात चीअर करत होते। लाऊडली म्हणजे जोरजोरात। आणि जे ड्रम वाजवणारे लोक होते ट्रम्पेटर्स बिलो द ट्रम्प, म्हणजे ते ढोल जोराजोरामध्ये वाजवत होते, कारण आज अँड्रॅक्लूजला काय करणार होतात तर त्या वाईल्ड बीस्ट समोर आणायचं होतं आणि आता तो वाईल्ड बीस्ट त्याला खाणार होता। बॉट इन टू द ॲरेना म्हणजेच तो जो गोल एरिया आहे तो। हिज चेन वेअर अनबाउंडेड, ही फेल्ड वीक अँड डिसमेड। आता काय झालं होतं की तो जो अँड्रॅक्लूज आहे तो त्याला त्याच्या ॲरेनामध्ये आणल्यानंतर तो स्वतःला अगदी वीक समजू लागला होता आणि त्याने स्वतःची पूर्ण हार पत्करली होती। त्याला माहिती होतं की आता आपण मरणार आहोत। अँड ही वॉज सर्टन दॅट धिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ। आणि त्याला कळून चुकलेलं होतं की आजचा जो दिवस आहे त्याचा जीवनातला सर्वात शेवटचा दिवस आहे, कारण त्याला त्याच्या वाईल्ड बीस्ट समोर टाकण्यात आलेलं होतं। नेक्स्ट बघा। ॲट द अपोजिट एंड अ गेट वॉज राईज अँड अ फेरोशियस लॉयन वॉज रिलीज इन टू द ॲरेना। आणि दुसऱ्या भागाकडून एक फेरोशियस म्हणजेच वाईल्ड बीस्ट ॲनिमल, जो डेंजरस आहे असा लॉयन समोरच्या भागाकडून अँड्रॅक्लूजकडे यायला लागला। इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोशियस। आणि असे जे जंगली जनावर असतात ते आणखी फेरोशियस म्हणजे आणखी डेंजरस असतात जेव्हा ते हंग्री असतात, जेव्हा ते भुकेले असतात। अँड्रॅक्लूज वॉज फिल्ड विथ फिअर। आता अँड्रॅक्लूजला जास्त भीती वाटायला लागली, कारण तो सिंह त्याच्या पिंजऱ्यामधून सुटलेला होता। बट ही पुट अप अ ब्रेव फ्रंट, पण त्याने करेज दाखवून म्हणजे हिमतीने त्याचा पाय समोर ठेवला, म्हणजे तो घाबरला नाही असं त्याने दाखवलं फक्त, पण आतून तो घाबरलेला होता। नेक्स्ट बघा। द लॉयन सॉ अँड्रॅक्लूज अँड रश टुवर्ड हिम। जसं त्या लॉयनने अँड्रॅक्लूजकडे बघितलं तसेच जी
लोकांची गर्दी होती ती पण त्याच्याकडे बघायला लागली. बाउंडिंग अँड रोअरिंग, तो जोराजोरात ओरडायला लागला, आवाज करायला लागला. बट सडनली इट स्टॉप इन इट्स ट्रॅक. पण तो जसा त्याच्या मार्गाकडे यायला लागला आणि अचानक त्याने त्याचे पाय त्या ट्रॅकवर म्हणजे रस्त्यावर थांबवले. बघा समोर काय झालं. देन इट मूव्ह स्लोली फॉरवर्ड, आणि तो आता त्याच्याजवळ अगदी हळूहळू जायला लागला. ऑल इट्स रेंज सीम टू हॅव मेल्टेड. आता त्याच्याकडे बघून असं वाटायला लागलं की त्याचा जो राग होता, त्याचा जो क्रूरपणा होता, तो अगदी त्याने शांत केला, म्हणजे विरघळलेला, वितळलेला होता. अँड्रॅक्ल्यूज सॉ इट्स टू. आता त्या लॉयनकडे अँड्रॅक्ल्यूज पण बघायला लागला. इच फ्रेंड रिकग्नाइज द अदर. आणि बाकीच्यांना असं वाटायला लागलं त्यांच्याकडे बघून की हे दोघं मित्र आहेत असं वाटायला लागलं. नेक्स्ट बघा. टू एव्हरीवन अमेज. आता सर्वांना आश्चर्य वाटायला लागलं. द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रॅक्ल्यूज अगेन. But when it reached him, it began to purr and rub its nose against him. आता काय झालं की जेव्हा तो लॉयन अँड्रॅक्ल्यूज जवळ पोहोचला, अगदी शांतपणे, त्याचा पूर्ण जो राग होता, भूक होती, ती मिटलेली होती. आता तो त्याच्याजवळ पोहोचल्यानंतर त्याला स्पर्श करायला लागला, त्याला चाटायला लागला, त्याला त्याचं नोज त्याने चाटलं, रब केलं, त्याचा चेहरा त्याला घासायला लागला. अँड्रॅक्ल्यूज हग द लॉयन. आणि अँड्रॅक्ल्यूज त्याला लॉयनला मिठीमध्ये त्याने घेतलं. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय. त्या दोघांना एकामेकाला बघून एवढं शांत वाटलं की ते रिलीफ आणि ते जॉय करायला लागले. The audience, including the emperor, watched this tender sight in great wonder. ह्या आता ऑडियन्स सोबतच, म्हणजे जे प्रेक्षक होते त्यांच्यासोबतच जो राजा होता, जो क्रूर राजा होता, तो पण हे सीन त्याने बघितलं आणि त्याला पण खूप असं वंडर, म्हणजेच तो पण आनंदी झाला. कारण एक क्रूर वाईल्ड बीस्ट आणि एक माणूस फ्रेंड होऊ शकतात असं त्या एम्पायरला सुद्धा वाटलं. पीपल बिगेन टू चिअर अँड्रॅक्ल्यूज अँड आस्क्ड फॉर हिज रिलीज. मग लोक त्यांना म्हणायला लागले एम्पायरला की प्लीज तुम्ही अँड्रॅक्ल्यूजला रिलीज करा, म्हणजे त्याला सोडून द्या, माफ करून टाका, कारण त्या लॉयननी सुद्धा त्याला खाल्लेलं नव्हतं. द एम्पायर आस्क्ड अँड्रॅक्ल्यूज टू एक्सप्लेन द लॉयन्स स्ट्रेंज बिहेवियर. आता अँड्रॅक्ल्यूजला एम्पायरनी विचारलं, कारण सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला की तो जो वाईल्ड बीस्ट होता तो अँड्रॅक्ल्यूजच्या जवळ कसा आला, तो त्याचा फ्रेंड कसा झाला. तर हा प्रश्न त्या एम्पायरला पडला आणि त्याने विचारलं की लॉयन्सचा जो बिहेवियर आहे, जे स्वभाव आहे, तो अचानक कसा चेंज झाला. तर आता बघा समोर अँड्रॅक्ल्यूज काय सांगतो. वेन ही हर्ड द होल स्टोरी, द एम्पायर वॉज ऑल्सो मूव्ड बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट. जेव्हा त्याने त्याच्या जंगलातली पूर्ण स्टोरी सांगितली की त्या लॉयनसोबत काय झालं होतं आणि त्यांनी काय केलं, तेव्हा तो एम्पायरसुद्धा काय झाला, त्याचा पण जे मनपरिवर्तन झालं, मूड बाय म्हणजे मनपरिवर्तन झालं, आणि त्याला पण चांगलं वाटलं की एक मॅन आणि बीस्टमध्ये काय असू शकते, फ्रेंडशिप असू शकते. आणि त्या फ्रेंडशिपमुळेच त्या लॉयनने ग्रॅटिट्यूड दाखवलं, म्हणजे त्याचा जो मदत केली होती त्याने ती काय केली, मदत त्याची परतफेड केली आहे. नेक्स्ट म्हटलं आहे ही ऑर्डर दॅट अँड्रॅक्ल्यूज शुड बी सेट फ्री. ही वूड नो लॉंगर बी अ स्लेव. आणि त्याच्यानंतर अँड्रॅक्ल्यूजला म्हटलं त्यांनी की तुला मी सोडून देत, म्हणजेच यानंतर अँड्रॅक्ल्यूज फ्री झाला आणि त्याला कधीच तो स्लेव राहिलेला नाही, म्हणजेच काय, त्याला गुलामगिरीतून त्या एम्पायरने मुक्त केलं. आणि बघा समोर मग काय झालं. वेन द एम्पायर आस्क्ड अँड्रॅक्ल्यूज दॅट अदर रिवॉर्ड ही वुड लाईक, अँड्रॅक्ल्यूज रिप्लायड दॅट ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग फॉर हिमसेल्फ, बट ही वॉन्टेड द लॉयन टू बी सेट फ्री टू. The two friends went back to the forest to live a free life.
आता त्याने त्या एम्पायरिंगनी त्याला विचारलं अँड्रॅक्ल्यूजला की तुला मी फ्री केलेलं आहे, तू आता कधीच गुलाम राहिलेला नाही आहे, तर तुला रिवॉर्ड म्हणजेच तुला गिफ्टमध्ये काय पाहिजे आहे, तुला काय मागायचं आहे ते माग तू, असं त्यांनी म्हटलं. तेव्हा अँड्रॅक्ल्यूजने उत्तर दिलं की माझ्यासोबत माझ्या ह्या लॉयनला सुद्धा तू सेट फ्री कर, म्हणजेच गुलामातून मुक्त कर, असं त्यांनी म्हटलं. आणि अशा प्रकारे अँड्रॅक्ल्यूज आणि तो जो लॉयन होता तो सेट फ्री झाले आणि जंगलाकडे निघून गेले. गाइस, अगर मेरा वीडियो आपको अच्छा लगे तो प्लीज़ लाइक करो, शेयर करो और सब्सक्राइब करना. नीचे जो लाल बटन है उसे प्रेस करो. धन्यवाद.